नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती. आणि या सलग 6व्या भागात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्रांच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिषी यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण करेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य, घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा हे सगळं ते खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. माधव गुरुजींना या ठिकाणी जर तुम्हाला भेटायचं असेल तर पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी तुम्ही गुरुजींना निश्चितपणाने भेटू शकता. एक गोष्ट अजून एक या ठिकाणी नमूद करायची आहे आणि ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 27, 28 आणि 29 या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टन्सीसाठी येणार आहेत. जर कोणालाही माधव गुरुजी यांना भेटायचं असेल तर त्यांनी या जे आता स्क्रीनवरती तुम्ही नंबर पाहताय या नंबरवरती अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता आणि निश्चितपणाने सरांना त्या ठिकाणी भेटू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाच्या विषयाने खरं तर आजच्या एपिसोडची मला सुरुवात करायची आहे. आज आपण जर बघितलं तर समाजात आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी तरुण वयातली मुलंसुद्धा आत्महत्येकडे वळत आहेत. जे खूप गंभीर समस्या आहे. आत्महत्या ज्या वेळेला एखादी व्यक्ती करू इच्छिते किंवा ती करते तेव्हा खरंच त्या व्यक्तीचा मृत्यूयोग जवळ आलेला असतो का, असं असतं का, आणि त्यावर ज्योतिषशास्त्रानुसार काय सांगितलं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आत्महत्या ही खूप मोठी दुर्घटना आहे. म्हणजे की ज्यावेळेला माणूस आत्महत्या करतो किंवा आत्महत्या जर आपण बघितली तर आत्महत्यामध्ये आपण असं बघितलं तर बरेचसे लोक त्या गोष्टीकरता प्रयत्न करतात आणि मग त्याच्यामध्ये ही दुर्घटना एका दुसऱ्याच्या बाबतीमध्ये होते आणि 99% लोक त्याच्यामध्ये वाचली जातात किंवा काही प्रसंगाने ते चुकतं. म्हणजे मग त्यावेळेला असं म्हणताच येणार नाही की त्यांचा मृत्यूयोग असतो. आता आपण प्रॉपरली ॲस्ट्रॉलॉजीच्या अँगलमध्ये बघितलं तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्या वेळेला एखाद्या माणसाने आत्महत्या केली आणि तो गेला आहे त्यावेळेला त्याचं बघितलं तर त्याचा कुठलाही गंडांतरित योग नव्हता, मृत्यू गंडांतरित योग नव्हता, कुठलाही गंडयोग पण नव्हता. म्हणजे की हे जे आहे की ज्या वेळेला आत्महत्या होते त्यावेळेला त्याचा मृत्यूयोग असेल आणि मग त्याचा मृत्यूयोग आहे म्हणून तो आत्महत्या करतो आहे, अशातला काही प्रकार नाही. म्हणजे आणि याला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा आत्महत्याच हा शब्द आहे. हे स्पेशली सांगायचं कारण असं आहे की मृत्यू या शब्दाचा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. म्हणजे कुठेही ज्या ठिकाणी मृत्यू होणार असेल तर त्या ठिकाणी मृत्यू असा शब्द लिहिला नाही जात. त्या ठिकाणी प्रॉपरली हे नोटिंग केलं जातं की इथे याचं जीवनरेषा संपते म्हणजे किंवा तिथे काही अशी टिंब दिली जातात की बस म्हणजे की इथे संपलं आणि कालांतराने पुढे आता त्याचा म्हणजे पुढचा जन्म होईल या हिशोबाने. तर मृत्यू शब्द वापरला नाही जात. काही ठिकाणी फ्रेज वापरली जाते की इंद्राय स्वा तक्षताय स्वा, की त्याप्रमाणे आपल्याला त्याचं नमूद करावं असं वाटतं की तिथे त्याचं आयुष्य संपणार आहे. म्हणजे हे आपल्याकरता एक इंटिमेशन असते पण मृत्यू शब्द वापरलेला नसतो. पण आत्महत्येच्या बाबतीमध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रॉपरली मृत्यू हाच शब्द वापरलेला आहे की या क्षणाच्या याच्यामध्ये त्याचं ज्या वेळेला हे होईल त्याच्या वेळेला आत्महत्याच हा शब्द त्याच्यामध्ये येईल की तो सुसाईड करण्याचा प्रयत्न करेल किंवा सुसाईड होईल. मग दुसरी गोष्ट हा विचारली की जर त्यावेळेला आपल्याला मृत्यू नाही आहे म्हणजे आणि मग तो आत्महत्या करतो आहे तर मग त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजी हे तुम्हाला सांगू शकतं की त्याची आता सिच्युएशन काय म्हणजे त्याच्या कुंडलीमध्ये काय सिच्युएशन आहे. तर ज्यावेळेला माणूस आत्महत्या करतो किंवा आत्महत्येचा विचार त्याला यायला सुरुवात होते त्यावेळेला प्रामुख्याने त्याची ग्रहस्थिती जी असते त्याच्यामध्ये रविबळ पूर्णपणे डाऊन होतं आणि चंद्रबळ पूर्णपणे डाऊन होतं. आज आपण बघा की जेव्हा सकाळी सूर्य उजेडला की आपल्याला नवनवीन विचार सुचतात, आपण नवनवीन गोष्टींना सुरुवात करतो. तर त्याप्रमाणे म्हणजे की सूर्य उजेडलाच नाही तर काय होईल याचा जर विचार केला तर तशा प्रकारचे विचार त्याच वेळेला मनामध्ये येऊ शकतात ज्या वेळेला तुम्हाला पूर्णपणे रवी तुमचा डाऊन आहे. दुसरं एक प्रमाण याला बघता येईल की बघा प्रशांतजी, जेवढ्या आत्महत्या होतात ना त्या आत्महत्यामध्ये क्वचित एखादी आत्महत्या सकाळच्या वेळेमध्ये होते.
नाही तर बाकीच्या आत्महत्या एक तर संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेमध्ये केल्या जातात. म्हणजे ज्या वेळेला रवीचं अस्तित्व नसतं, एक्झॅक्टली कुंडलीप्रमाणे त्यावेळेला असंच असतं की रवी पूर्णपणे डाऊन होतो. म्हणजे रविबळ जे आहे ते रविबळ पूर्णपणे डाऊन होतं. आता रविबळ डाऊन होतं त्यावेळेला मानसिक स्थिती कशी होते, तर त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स एकदम लेस होऊन जातो. म्हणजे कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये नसतोच. कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकाल, तुम्ही त्याला फाईट करू शकाल, तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकाल, किंबहुना त्या बाबतीत विचार कराल अशी तुमची सिच्युएशनच नसते. आणि कॉन्फिडन्स नसल्यामुळे मग कसं होतं की तुमचं जगच थांबून जातं. तुम्ही एखाद्या जागेवरती पूर्णपणे स्थिर थांबून राहता. दुसरं, त्याच वेळेला जर तुमचं चंद्रबळ डाऊन व्हायला लागलं, तर चंद्रबळ डाऊन व्हायला लागलं त्यावेळेला पण सिच्युएशन अशी होते की तुम्ही पूर्णपणे दुःखी होता. तुम्ही पूर्णपणे भूतकाळामध्ये विचार करायला लागता. पाठीमागच्या गोष्टींचा तुम्हाला विचार सुचायला लागतो. आणि भूतकाळामध्ये एकदा गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या, मग त्याच्यामधले वाईट प्रसंग, त्याच्यामधले दुःख, त्याच्यामध्ये तुमच्यावरती आलेले प्रसंग, की डेफिनेटली तुम्ही अजून त्याच्यामध्ये गळून जाता. कॉन्फिडन्स लेवल ऑलरेडी गेलेली असते, मनाने पूर्णपणे दुःखी झालेत. मग त्यांची अवस्था अशी होते ना की त्या अवस्थेमध्ये आपण रविचंद्र ज्यावेळेला डाऊन होतात त्याची ॲस्ट्रॉलॉजी काही लक्षणं सांगते. ती लक्षणं आपण ऐका. पहिलं लक्षण त्याच्यामध्ये येतं की विनाकारण आजारी असल्याची भावना होते. म्हणजे कुठलाही तुमच्यामध्ये रोग नाही, पण तरी पण तुम्हाला असं सारखं वाटतं की आपण आजारी आहे. दुसरी गोष्ट, तुमची रात्रीची झोप निघून जाते, तुम्ही अजिबात झोपत नाही आणि सकाळी तुम्ही झोपता. तिसरं, अगदी म्हणजे की तुम्ही रुटीन वर्कमध्ये एखाद्या माणसाचं चेक करू शकता, ते म्हणजे तो सारखा वेळ बघायला लागतो. किती वाजलेत, किती वाजलेत, किती वाजलेत. आता वेळ आपण प्रत्येकजण बघतो, पण आपण बघितलं की 2 वाजलेत, तर आपल्याला साधारण आयडिया असते की आत्ता 2 वाजलेत. आपण 2 वाजून 5 मिनिटांनी पुन्हा बघत नाही की 2:05 झाले का. परंतु ज्यावेळेला रवीचंद्र चंद्रबळ तुमचं डाऊन होतं त्यावेळेला कंपल्सरी तुम्ही पूर्णपणे घड्याळाकडे लक्ष केंद्रित करता आणि तो माणूस वेळ मापायला लागतो. ही सर्वात मोठी इंटिमेशन आहे की ज्याच्यामध्ये रविबळ आणि चंद्रबळ तुमचं डाऊन होतं. चौथी स्टेप याच्यामध्ये अशी येते की तुम्ही विनाकारण संपर्कामधनं बाहेर पडता. म्हणजे की तुम्ही कुणाचे फोन उचलणार नाही, तुम्ही कुणाला फोन करणार नाही, तुमच्या घराच्या बाहेर पडणार नाही, किंवा दैनंदिन जे व्यवहार आहेत, म्हणजे नॉर्मली आपलं नित्यकर्म आहे की सकाळी उठल्यावर आंघोळ करणं, तर ती आंघोळ पण तुम्ही पोस्टपोन करायला लागतं की जाऊ दे, थोड्या वेळाने करू, हे करू, ते करू. आणि कधी कधी असं होतं की तुम्ही आंघोळच करत नाही किंवा केली तर एकदम संध्याकाळी करता. ही सगळी उदाहरणं जर तुम्ही बघितली किंवा ही सगळी लक्षणं बघितली, तर ही सगळी लक्षणं तुमची रवी आणि चंद्रबळ डाऊन झाल्याची आहे. अतिशय महत्त्वाचं एक दुसरं असं याच्यामध्ये लक्षण येतं. त्या लक्षणामध्ये ॲस्ट्रॉलॉजी असं सांगते की तुम्ही एखाद्या ठिकाणी, म्हणजे की तुम्ही एकटे आहात आणि तुमच्यासमोर आरसा आला किंवा एखादी अशी गोष्ट आली की ज्याच्यामध्ये तुमचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतंय, त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये ते वेडं वाकडं करून बघता, म्हणजे वेडावून बघता स्वतःला. ही जर स्थिती तुमची असेल तर 100% कुठेतरी तुमचं रविचंद्र डाऊनमध्ये चाललेलं आहे. ही लक्षणं त्याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरं म्हणजे की तुमच्या हातामध्ये पेन भेटला आहे, तुम्ही एकटे आहात, तर तुम्ही अशा काही गोष्टी लिहिता आणि त्याच्यानंतर ते सगळ्या गिरवून त्याच्यावरती रेघोटे मारता. म्हणजे जे काही तुम्ही बनवलं असेल, एखादं चित्र काढलं असेल, एखादी सही केली असेल, एखादं वाक्य लिहिलं असेल, किंवा वॉट एव्हर मे बी एखादा स्लोगन तुम्ही लिहिला असेल, तर तो स्लोगन लिहिला आहे तुम्ही एवढा चांगला, भले तुम्ही टाईमपासमध्ये किंवा तुम्हाला माहिती नाही की त्यावेळेला तुम्ही लिहिताय, पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती गिरवताना किंवा घोटाळा करताना त्यावेळेला समजायचं की 100% आपलं रविबळ आणि चंद्रबळ कमी व्हायला लागलं आहे. आणि एक्झॅक्टली हे रविबळ चंद्रबळ ज्यावेळेला तुमचं कमी होतं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये हे विचार निर्माण होतात की आपण आता संपायला पाहिजे, आपला प्रवास इथे संपला पाहिजे, आणि मग आत्महत्येच्या विचाराला सुरुवात होते. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे तुमचा मृत्यू किंवा मृत्यू गंडांतरित योग काहीच नाही आहे, गंडांतर योगही नाही आहे, पण तुम्ही आत्महत्येकडे सरकता. आणि मग एकदा त्या याच्यामध्ये संपर्क तुटला, रविबळ चंद्रबळ तुमचं खाली आलं की तुमच्याकडे दुसरा पर्यायच राहत नाही आत्महत्या करण्याशिवाय. वास्तविक पाहता ह्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रॉब्लेमला 100% सोल्युशन आहे. म्हणजे कुठलाही असा रस्ता नाही की तुम्ही आत्महत्या ही एकच वाट आहे. 99 वाटा बाकी असतात. म्हणजे दुःखाचा एकच धागा असेल, पण 99 धागे सुखाकडे नेणारे असतात, पण तुम्ही त्याला वंचित होता पूर्णपणे. आणि अशा वेळेला आता बघा, आता प्रश्न जे आपण सगळीकडे बघितलं तर एन्झायटीचा आपण सगळीकडे ऐकतोय की एन्झायटी आहे, एन्झायटी आहे, एन्झायटी आहे. नो डाऊट एन्झायटीवर मेडिसिनही असेल किंवा एन्झायटी हा आजारही आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंटसुद्धा आहे, पण तुमचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये सॉल्व्ह नाही होणार आहे. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी होईल, जर तुम्ही संपर्कात राहिलात. आणि इथे ॲस्ट्रॉलॉजीचं प्रॉपरली तुम्हाला गाईडलाईन मिळू शकतं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्या ऑफिसमध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक व्यक्ती आली आणि त्यांची पत्रिका त्यांनी शो केली आणि त्यांचा चेहरा एकदम गंभीर, 4 वेळा त्यांना घाम आलेला होता, तो त्यांनी पुसला, चष्मा काढला, खिशात ठेवला, पुन्हा चष्मा काढला, पुन्हा लावला. तर 1-2 मिनटं मी त्यांना ऑब्झर्व केल्यानंतर त्यांच्या पत्रिकेमध्ये फक्त बघितलं तर रविबळ चंद्रबळ एकदम डाऊन आलेलं होतं. त्याच्यावर मी त्यांना प्रश्न विचारला की सर तुम्ही काय करताय? तर बोलले नाही, मी जॉब करतो आहे, मेडिकल फील्डमध्ये मी जॉबला आहे, फील्ड ऑफिसर मी आहे म्हणून. माझ्या अंडर जवळजवळ 150 MRची टीम आहे, 150 MR माझ्या अंडर काम करतात. मी म्हटलं सर तुम्ही सुसाईड नोट लिहिली आहे का? तसं ते एकदम चपापले. ते म्हणले हो, मी उद्याच्या डेटची सुसाईड नोट लिहून आलो आहे म्हणून. तर मी म्हटलं कशाला तुम्ही सुसाईड करता? ते म्हटलं कारण माझ्या आयुष्यात असा प्रॉब्लेम आहे ना की त्याच्याने मला माहिती आहे की मला कोणीच नाही बाहेर काढू शकत. मी म्हटलं असा काय प्रॉब्लेम आहे? ते म्हटलं 1,35,00,000 रुपये माझ्या नावावर कंपनीचा आउटस्टँडिंग आहे.
म्हटलं ठीक आहे ना, म्हणजे पैशाचाच प्रश्न आहे ना, तो पैशाने सॉल्व्ह होईल. अहो म्हटलं 1,35,00,000 कुठनं आणणार? माझं घर जरी मी आहे त्या पोझिशनला विकलं तरी बँकेचं कर्ज जाऊन एवढे पैसे हातामध्ये नाही येणार आहे. नातेवाईकांकडनं मदत घेतली तरी एवढी मदत करणारा कोणी माझा नातेवाईक किंवा मित्र नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये मला सुसाईड करण्याशिवाय पर्याय काहीच नाही आणि माझ्या हातामध्ये मोजून 18 दिवस आहेत. त्या 18 दिवसामध्ये मी बाकी आत्ता 12 दिवस घालवले की ज्याच्यामध्ये एकही पर्याय निघणार नाही. मी त्यांना त्यावेळेला त्यांची पत्रिका ड्रॉ केली आणि पत्रिका ड्रॉ करून त्यांना सांगितलं की तुमच्या याच्यामध्ये एम नावानी कोण आहे तुमच्या सर्कलमध्ये? ते म्हणले एम नावानी सर्कलमध्ये म्हणजे? मी म्हटलं ऑफिसमध्ये तुमचे सिनियर्स किंवा तुमच्या बरोबरचे. ते म्हणले मयंक नावाचा माझा बॉस आहे. हा मयंक बॉस आहे ना, हा मयंकच तुम्हाला याच्यातून रस्ता काढेल. तुम्ही मयंककडे बसा आणि मयंक तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, असं या प्रश्नकुंडलीमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यावरती ते म्हणले अहो मयंककडे गेलो ना तर मला आत्महत्या करायची गरज नाही, तो जागेवर माझा खून करेल, म्हणजे तो गोळ्याच मारेल मला, तो माझा बॉस आहे म्हणून आणि त्याला काही माहिती नाही आहे. मी म्हटलं तुम्ही गलतफहमीमध्ये आहात, तुम्ही मयंककडे जा, मयंककडे क्लिअरली तुम्ही विषय बोला, 100% याच्यावरती सोल्युशन निघेल, तुम्ही याच्यातून बाहेर पडाल. नाही नाही म्हणले, माझी मयंककडे जायची कॅपॅसिटीच नाही, डेअरिंगच नाही आणि कॉन्फिडन्सलेस झालेला होता. मग त्यांना अशा वेळेला मी सांगितलं की एक चमत्कारी लॉकेट आहे आमच्याकडे, जे चमत्कारी लॉकेट तुम्ही घाला की तुम्हाला 100% तुमचा कॉन्फिडन्स येईल. आता हे चमत्कारी लॉकेट जे आहे ना, याच्या आतमध्ये 11 मारुतीचा शेंदूर भरलेला असतो. हा एक सुंदर प्रयोग आहे, हा तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता आणि असं लॉकेट जर तुम्ही तुमच्याजवळ वापरलं तर 100% तुमच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स येतो ना की एखादी जटिलमधली जटिल समस्या जरी असेल ना तरी तुम्ही छाती फुगवून त्याच्यासमोर सामोरे जाल आणि 100% फाईट कराल आणि तुम्ही सक्सेसही व्हाल. मग त्यांना चमत्कारी लॉकेट आम्ही दिलं, चमत्कारी लॉकेट त्यांनी परिधान केलं आणि मग ते दुसऱ्या दिवशी त्या मयंकला जाऊन भेटले. मग मयंकला ज्यावेळेला भेटले त्यावेळेला आणि मयंकला सरळ सरळ सांगितलं की असं असं 1,35,00,000 माझ्या नावावर आउटस्टँडिंग आहे, मला कालच अकाउंट्समधनं असं असं सांगितलं आहे आणि 18 दिवसामध्ये पैसे नाही भरले तर माझी नोकरी जाऊ शकते किंवा माझ्यावर कारवाई होऊ शकते. आता ह्या याच्यामध्ये मी काय करू? आता मयंकने हे सगळं ऐकल्यावर तो शांत झाला आणि तो म्हणला मग 1,35,00,000 रुपये कुठे गेले? मग यांनी सांगितलं की आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्या डिस्ट्रीब्युटरला मी स्कीम दिल्या वेगवेगळ्या, त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी कंपनीचा माल घेतला. पण व्यापारी लोक हुशार असतात, त्यांनी त्याच्या अगेन्स्टमध्ये फ्री जो माल येणार होता त्याचे पैसे कट करून टाकले. मग त्यावेळेला मयंकने सांगितलं मग हा स्टॉक कुठे आहे? त्यांनी सांगितलं हा सगळा कंपनीच्या गोडाऊनमध्ये आहे. मग तो किती व्हॅल्युएशनचा आहे? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा व्हॅल्युएशनचा लगभग म्हणजे की मला 1,35 भरायचे आहेत आणि 1,20पर्यंत हा स्टॉक आहे, म्हणजे 10-15 लाख रुपये इकडे तिकडे व्यवहारामध्ये झालेले आहेत, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मयंकनी सांगितलं ठीक आहे, माझ्याकडे एक आता नवीन डिस्ट्रीब्युटर नेमायचं आहे, त्याला 90 लाखाचा स्टॉक लागणार आहे, ह्याच्यामधलं जेवढं मटेरियल त्याला पास करता येईल तेवढं मी पास करतो आणि हे बिलिंगमध्ये आणतो. 90 कोटीपर्यंत मी तुला ॲश्युरन्स देतो की तुझ्या 15 दिवसाच्यात 90 कोटी आउटस्टँडिंग मी घालवीन, 45 लाखाचं तू बघ म्हणून. त्यावेळेला यांचा जीव हायसा झाला की आता चला आता 45 लाखाचंच बर्डन आलं. मग संध्याकाळी या ऑफिसमधनं डायरेक्ट पुन्हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले, पुन्हा म्हणले की आता सांगा. आता यांना कॉन्फिडन्स आला, आता हे म्हणतात की मला सांगा प्रश्नकुंडलीमध्ये की आता मला दुसरा रस्ता काय? मी त्यांना सांगितलं अहो सरळ सरळ आहे, पहिला रस्ता मिळाला तिथेच दुसरा रस्ता मिळाला. ते म्हणले काय? मी म्हटलं ते नवीन डिस्ट्रीब्युटर करतायत, तुम्ही एक नवीन डिस्ट्रीब्युटर करा, त्याला उरलेला 45 लाखाचा माल द्या, सगळं क्लिअर होऊन जाईल. मग त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावावरच एक डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आणि 45 लाखचं त्याच्यावर ट्रान्सफर केलं. म्हणजे 24 तासाच्या आत त्या गोष्टीला वे आऊट निघाला आणि हे जनाब आत्महत्या करायला निघालेले होते. म्हणजे ही जी स्थिती आहे ना की ही स्थिती तुम्ही एन्झायटी म्हणला तर एन्झायटीवरती ट्रीटमेंट आहे, तुम्ही औषध घेऊ शकाल, पण याच्याने तुम्ही बरे व्हाल, परंतु तुमचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार. पण तुम्ही हेच ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले तर तुमच्या प्रॉब्लेमला डेफिनेट ह्याच्यामध्ये सोल्युशन आहे, जे सोल्युशन घेऊन तुम्ही 100% हा जो चुकीचा रस्ता एक धरला आहे तो सोडून 99 वाटा तुम्हाला दिसतील. ही प्रश्नकुंडली आहे ना, ही खूप मार्गदर्शन करणारी आहे. आणि पुन्हा एकदा मी निक्षून सांगतो की तुम्हाला आत्महत्या करायची इच्छा होत असेल असं कुठेही समजू नका, तुमचं जीवन संपते. 100% तुमचं जीवन पुढे आहे. तुमचं रविबळ आणि चंद्रबळ फक्त डाऊनमध्ये झालेलं आहे, ज्याला तुम्ही 100% सोप्या सोप्या उपायांनी सुद्धा वरती आणू शकता. मग ज्या वेळेला अशा वेळेला होतं की चमत्कारी लॉकेट वगैरे सुद्धा जर एवढी परिस्थिती भयानक असते त्यावेळेला त्याच्या खिशात पैसे असतील वा नसतील, मग असेही उपाय येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला खर्च करावा लागत नाही. ह्याच्यामध्ये पहिला आम्ही गाईडलाईन हा करतो की तुम्ही सकाळी लवकर उठत जा, सकाळी लवकर उठायचं, अर्ली मॉर्निंग तुम्ही उठायचं, फिरायला जायचं, सूर्यनमस्कार तुम्ही घालू शकत असेल तर सूर्यनमस्कार घाला. आयदरवर तुम्ही फ्रेश एअरमध्ये जेवढा टाईम राहता येईल तेवढा टाईम राहा. सकाळी तुम्ही लवकर उठले की रात्री तुम्हाला लवकर झोप येणार, म्हणजे जो झोप न येण्याचा प्रॉब्लेम आहे ना तो इथे सॉल्व्ह होतो. म्हणजे सकाळी उठल्याचा तो पहिला फायदा होतो. दुसरी गोष्ट की ज्यावेळेला तुम्ही तुमच्याकडे वर्किंग अवर्स वाढतात त्यावेळेला डेफिनेट तुम्ही आणखीन विचार करायला लागता आणि त्याच्यामध्ये या 99 वाटासुद्धा तुम्हाला दिसतात. दुसरी अशी काही स्तोत्र आहेत की जी स्तोत्र म्हणल्यानंतर 100% तुमची म्हणजे की माइंड पॉवर जी आहे ती माइंड पॉवर पूर्णपणे वाढते, चंद्रबळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मारुतीची उपासना केली जाते, हनुमान चाळीसा याच्यामध्ये वापरली जाते, त्याची
त्याच्यानंतर मेडिटेशनमध्ये 3 खूप सुंदर मेडिटेशन आहेत, ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये करायला सांगतो की ज्याच्याने त्याचा पूर्णपणे तुम्हाला फायदा होतो. म्हणजे असं नाही की फक्त तुम्हाला याच्यावरती काही सोल्युशन विकत घ्यायचं आहे, अशीही खूप सारी सोल्युशन आहेत की ज्याच्याकरता पैसा नाही लागणार आहे. तुम्ही अशा समस्येमध्ये असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचं रविबळ चंद्रबळ डाऊन होतं आहे, तुम्ही 100% संपर्क करा. डेफिनेटली मी प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून हा चुकीचा रस्ता बंद करून 99 उजेडाच्या वाटा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. नक्कीच खूप छान असं आपल्याला सोल्युशन सरांनी सांगितलं. खरं तर आत्ता जी काही स्थिती आहे समाजामधली, अनेक ठिकाणी आत्महत्याचे प्रकरण आपण सगळेजण बघतो, नेहमीच्या बातम्यांमधून आपण सगळेजण पाहत असतो. पण आत्ता जर सर म्हणाले की एकच वाट आहे ती आणि बाकी 99 वाटा ह्या सुखाकडे जाणार आहेत, त्यामुळे त्या जर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही निश्चितपणानं सरांना भेटू शकता. सरांचं जे प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी सेंटर आहे पनवेलमध्ये आहे, दादरमध्ये आहे, त्याच्या सगळ्या वेळा आणि सगळं तुम्हाला समोर आहे, स्क्रीनवरती नंबर्स आहेत. निश्चितपणानं अशा कुठलाही मार्ग स्वीकारण्याच्या आधी एकदा निश्चितपणानं तुम्ही सरांना भेटू शकता. वेळ होत्या का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, या आत्महत्येसारखाच अजून एक गंभीर प्रश्न आत्ताच्या पिढीच्या अनुषंगानं, आणि ती म्हणजे जनरेशन गॅप. ज्या वेळेला आदल्या पिढीची लोक दुसऱ्या पिढीला काही नावं ठेवायला लागतात म्हणा, किंवा त्यांच्यावरती काही टीका टिप्पणी करायला लागतात म्हणा, तर ती जनरेशन गॅप आहे असं आजकाल म्हटलं जातं. तर ही आहे का, आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यावरती काय मार्गदर्शन करतं? प्रश्न आहे का, हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे 2 पिढ्यांमध्ये अंतर असं आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. परंतु जनरेशन गॅप जर ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून बघितलं तर ही आपण बनवलेली एक फ्रेज आहे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुठेही जनरेशन गॅप नाही आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिकल याच्यामध्ये सुद्धा याचं जर उदाहरण बघितलं तर ज्यावेळेला मुलगा आणि वडिलांमध्ये पटत नाही त्यावेळेला मग आपण म्हणतो की जनरेशन गॅप आहे. आईमध्ये आणि मुलीमध्ये विचारांचा प्रॉब्लेम आला की आपण म्हणतो जनरेशन गॅप आहे. पण मग याच वेळेला जर सासू आणि सुनेमध्ये वाद झाला तर तुम्ही जनरेशन गॅप नाही म्हणत, तुम्ही म्हणता नाही नाही ते नातंच तसं आहे, सासू आणि सुनांचं पटतच नाही. मग तेव्हा का नाही तुम्ही जनरेशन गॅप धरत? आता जनरेशन गॅप धरली तर वडील ज्या वयाचे आहेत त्याच वयाचे त्याचे टीचर असतात, म्हणजे की शाळेमध्ये प्रोफेसर असतात, स्कूलमध्ये प्रोफेसर असतात, मग त्यांच्याबरोबर त्याचं जमतं. आता याच्यामध्ये आपण नातं घेतलं तर आजोबा आणि नातू आहे, म्हणजे वडिलांचे वडील आहेत किंवा आईचे वडील आहेत, मग ते तर एक पिढी सोडू नये. आजकाल तुम्ही बघा की नातवांचं आणि आजोबाचं किती चांगलं कॉम्बिनेशन असतं, म्हणजे किती चांगलं त्यांचं जुळतं. मग जर त्यांचं दोघांचं जुळू शकतं तर मग जनरेशन गॅप कसे असू शकते? तर जनरेशन गॅप असा कुठलाही सब्जेक्ट ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नाही आहे. ॲस्ट्रॉलॉजी फक्त एवढंच म्हणते की तुमचे वैचारिक मतभेद असू शकतात, आणि वैचारिक मतभेद तुमचे कोणाबरोबरही असू शकतात. समवयस्क तुम्ही 2 मित्र असताना सुद्धा तुमचं सगळ्याच गोष्टीवर पटू शकतं असं नाही. नवरा बायको जे आहेत की जवळजवळ समवयस्कच असतात, परंतु त्यांचंही पटत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीला तुम्ही जनरेशन गॅप हे उदाहरण नाही देऊ शकत, किंवा जनरेशन गॅप नाही म्हणू शकत तुम्ही. तर याच्यामध्ये वैचारिक मतभेद याच्यामध्ये असू शकतात. परत इथे सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणजे की इथे तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी एकमेव सोल्युशन आहे. म्हणजे उद्या तुमचं एखाद्याबरोबर पटत नाही तर पटत नाही म्हणून तुम्ही कुठल्याही मेडिकलमध्ये जाऊन सांगू शकत नाही की माझं वडिलांबरोबर पटत नाही तर मला एक पटायची गोळी द्या, किंवा डॉक्टरला जाऊन सांगू शकत नाही की मला एक इंजेक्शन द्या की जेणेकरून माझं पटेल. म्हणजे ही समस्या आहे, या समस्येवरती 100% सोल्युशन तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे. आता सोल्युशन इतकं चांगलं आहे ना की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे 8 सिद्धींचं आणि 13 सिद्धांताचं पूर्णपणे सायन्स आहे. याच्यामध्ये सिद्धांत येतो कालाय तस्मिन् नमः. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी कायम सांगते की काळानुरूप बदलायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला पत्रिका घेऊन येता आणि तुमची पत्रिका दाखवतात त्यावेळेला तुमच्या बर्थ टाईमची असलेली ग्रहस्थिती आहे, पण मी ज्यावेळेला पत्रिका बघतोय ना तर मी त्या पत्रिकेबरोबर आत्ताची रिसेंटमध्ये जी पत्रिका चालू आहे ती त्याच्याबरोबर बघतोय. का तर कालाय तस्मिन् नमः, तेव्हाची ती ग्रहस्थिती होती. आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे त्याच्यावरनं नाही कळणार, हे आत्ताची जी कुंडली आहे त्याच्यावरनं कळेल. मग ती कुंडली तुमच्या कुंडलीवरती मॅच केली जाते, आणि मग ती मॅच करून त्याच्यामध्ये पूर्णपणे मार्गदर्शन केलं जातं. पुन्हा एकदा मी सांगतो की याच्यामध्ये सोल्युशन फक्त आणि फक्त तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मिळू शकतं, दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन मिळू शकत नाही. आता याच्यामध्ये गंमत बघाल ना तर याच्यामध्ये कसं आहे की वैचारिक मतभेद का निर्माण होतात? तर जसं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रानुसार तुमच्या स्वभावाच्या 9 क्वालिटी ठरलेल्या आहेत की 9 प्रकारेच तुमचं वर्ग आणि प्रवर्ग तयार होतात. या प्रवर्ग आणि प्रवर्गामध्ये मोद येतो आणि प्रमोद येतो.
सन्मुख येतो म्हणजे सुमुख येतो आणि दुर्मुख येतो, आणि विघ्नकर्ता आणि अविघ्नकर्ता अशी त्याची नावं आहेत. म्हणजे अशी अनुक्रमे 9 त्याच्यामध्ये स्वभावाचे तुमच्या प्रत्येकाच्या पॅटर्न येतात तुम्हाला समजावं म्हणून. आणि त्या पॅटर्नमध्ये नक्की तुमचा स्वभाव कुठे येतोय ना त्याच्यावरती पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलं जातं. मग अशा ज्या वेळेला समस्या येतात की ज्याला तुम्ही जनरेशन गॅप म्हणता, ॲस्ट्रॉलॉजी त्याला वैचारिक मतभेद म्हणून फक्त बघते, आणि मग त्या वैचारिक मतभेदामध्ये पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यावेळेला एवढंच बघितलं जातं की याच्या नक्षत्रानुसार, याच्या पत्रिकेनुसार हा कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे की हा सुमुखमध्ये आहे का हा दुर्मुखमध्ये आहे, हा विघ्नकर्तामध्ये आहे का अविघ्नकर्तामध्ये आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीला अतिशय सोपी सोपी सोल्युशन आहेत की जी सोल्युशन त्यांना सांगितली जातात, जी सोल्युशन तुम्ही अंमलामध्ये आणू शकता, आणि त्याच्यानंतर 100% तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतो. कितीतरी अशी उदाहरणं येतात की ज्या उदाहरणामध्ये मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही, मग ते वडील येतात किंवा तो मुलगा येतो आणि मग त्याची पत्रिका शो करतो, आणि पत्रिका शो करून झाल्यावर तो म्हणतो की वडील इतके बोलतात ना मला की हिशोबाच्या पलीकडे. म्हणजे मी आता कॉलेजला आहे, 12वीपर्यंत मुलगा तुमचा ऐकतो, म्हणजे जोपर्यंत तो 17 वर्षाचा असतो तोपर्यंत तुमचा ऐकतो. 12वीच्या पुढे गेल्यानंतर ही समस्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला भेसावी लागते. त्यावेळेला कालायत अस्मिन् मग बदल तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे, पण तुम्ही त्यावेळेला बदल करत नाही, आणि मग त्याच्यामध्ये वादविवादाला वाढायला सुरुवात होते. मग त्यावेळेला आमच्यासमोर पत्रिका आल्यानंतर आम्ही एवढंच बघतो की हा सुमुख आहे का दुर्मुख आहे. मग सुमुख असेल तर सुमुखप्रमाणे त्यांनी काय चेंजेस करायला पाहिजेत, दुर्मुख असेल तर दुर्मुखप्रमाणे काय चेंजेस करायला पाहिजेत, हे त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळी सोल्युशन आहेत. परंतु जनरल जर जनरेशन गॅप किंवा तुमचे वैचारिक मतभेद होत आहेत, तुमचं कुणाशी पटत नाही, तर ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यामध्ये खूप चांगलं सोल्युशन सांगते. ह्याच्यातली काही सोल्युशन मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुमचेही असे वैचारिक मतभेद होत असतील, मग ते जनरेशन गॅपमध्ये असतील किंवा नसतील, असतीलही किंवा नसतीलही, तर हरिवंश पुराण म्हणून पुस्तक आहे. जे हरिवंश पुराण तुम्ही डेली रेग्युलर वाचा. असं नाही की ती पोथी म्हणून त्याचं काही अध्याय करा, त्याचं काही पारायण करा, बस एक बुक म्हणून तुम्ही ते रेग्युलर वाचा. मग जर्नीमध्ये तुम्ही वाचलं तरी चालेल, हा पण काळजीपूर्वक वाचा. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलेलं आहे. कालाय तस्मिन् नमः हा एक सिद्धांत या ठिकाणी लागू होतो. आणि परस्पर देवोभव, जिथपर्यंत तुम्ही समोरच्याचं कौतुक करत नाही ना, जिथपर्यंत तुम्ही समोरच्याला समजावून सांगत नाही, किंवा जिथपर्यंत तुम्ही समोरच्याकडनं उत्कंठा दाखवत नाही, तिथपर्यंत 100% ही गॅप निर्माण होते. आणि दुसरं ॲस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये सोल्युशन देते, जे प्रशांतजी खूप इम्पॉर्टंट आहे, की प्रत्येकाला काय हवं असतं. तुम्हाला जर प्रत्येकाला काय आवडेल, काय प्रत्येकाला हव्यास असतो, किंवा प्रत्येक गोष्टी प्रत्येक माणसाला प्रत्येक वयामध्ये काय हवं असतं. सगळ्यांची एक गोष्टी कॉमन आहे की जी प्रत्येकाची आवडती असते, ती म्हणजे स्तुती. सगळ्यांना स्तुती खूप प्रिय असते. मग कुठल्याही वयामध्ये असेल तर ती स्तुती तुम्हाला आवडते, तर तुम्ही याच्यावरती स्तुती करू शकता. ज्या माणसाबरोबर तुमचं पटत नाही किंवा वैचारिक मतभेद नाही ना, तुम्ही फक्त त्याची स्तुती करा. डेली रुटीनमधल्या त्याच्या कामाची स्तुती करा. बघा प्रॉब्लेम डेफिनेट सॉल्व्ह होईल. नाही तर हरिवंश पुराण आहे, आणि याच्या व्यतिरिक्त हे करायला तुम्हाला जमत नसेल तर माधव गुरुजी आहेतच. तुम्ही केव्हाही येऊ शकता प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, आणि याच्यावरती सोल्युशन प्राप्त करून घेऊ शकता. गेल्या 7 भागांपासून आपल्याला गुरुजी मार्गदर्शन करतात. आपल्या आयुष्यातले सगळ्यात छोटे असे वाटणारे हे सगळ्या अडचणी आहेत म्हणूया, समस्या आहेत म्हणूया, किंवा प्रश्न आहेत असं आपण म्हणूया, आणि या प्रश्नांचं जे थेट प्रभाव आहे हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर पडतो. आणि मला वाटतं हे जे काही समाधान गुरुजी देत आहेत हे खूपच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर मिस झालं असेल, तुम्ही यूट्यूबवरती निश्चितपणाने हे एपिसोड्स बघू शकताच, पण तरीसुद्धा मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, सरांना भेटायचं असेल, तर स्क्रीनवरती आत्ता जे नंबर दिलेत त्या नंबरवर तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भले करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.